कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तर माझं आणि दादाचं डिक्शन झालंय आता बाजी काका आपल्यात नाहीत, याचं दुःख आपल्या सगळ्यांनाच झालंय, पण त्यांच्या आठवणींना उजाळा मिळावा म्हणून आपण शोकसभा घ्यायचं ठरवतो। आता हे सगळं कशासाठी बाळा? काकी, काका जिवंत असताना आम्हाला काय करता आलं नाही, त्याच्यानं आता तरी त्यांचं सोपस्कर नीट पार पाडू दे की आम्हाला। हा काकी, आपण ठेवूया ना शोकसभा, कसं आहे तेवढंच आम्हाला काकांबद्दल ऐकायला मिळेल। आणि काकी, मी ना बाजी काकांसाठी एक कविता लिहिली। अरे वा, बन की आपण आहे ना ती शोकसभेच्या पत्रिकावर छापू। हा चालते, बघा कशी वाटते। सगळ्यांनी ऐका। माझे बाजी काका, माझे बाजी काका होते मोठे हौशी, खायचे तुपाशी नाही तर राहायचे उपाशी, सकाळी लवकर उठायचे, गाईची धार काढायचे, आम्हा सगळ्या पोरांचे किती 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 लाड करायचे, रात्री शेतातून दमून आल्यावर चुलीच्या पुढे जाऊन बसायचे, काकींनी नुसतं दमलात का हो म्हणतात सगळा थकवा विसरून गोड हसायचे, अहो ऐकलात का असं म्हणून पुष्पा काकी मारायची त्यांना हाका। कशी वाटली कविता? हा, आवडली नाही का? चांगली चांगली धनु खूप चांगली आहे, पण पत्रिकेवर छापायला जरा मोठी नाहीये का ही? मग मी थोडी मधली लाईन कट करते, आपण तरी छापू शकतो। हा, रिंगटोन काय ओळखीची वाटत नाही। माझा आहे, माझा, माझी टुंगटुंग येते। हा थांबा काकी, मी आणते पो। मी जरा बाहेर पाय मोकळे करून येते। हा, एवढ्या रात्री ह्यांना कोणाचा फोन आला असेल आणि या अशा एकदम अचानक बाहेर का गेल्या? हॅलो, हा कोण? जालिंदर, एवढ्या रातच्याला कशाला फोन केलाय? काम सुरू केलं की नाही बघायला। या पोरांवर जास्त प्रेम उधळू नकोस, कामाकडे लक्ष दे, काम झाल्यावर पोरं आहेतच। नाही, आता कसं आहे, एवढ्या वर्षांनी मी आले ना, मग उगाच पोरांना शंका नको यायला। चांगलंय, हुशार आहेस, असंच हुशारीनं काम कर। सूर्याची आई कुठं काय ठेवत असेल हे तुला चांगलंच माहिती आहे। घरातला कोपरा न कोपरा हुडकून काढ। मला लिंगोबा पाहिजे, तो बी लवकरात लवकर, कळलं का? कळलं, चांगलंच कळलं। आज रात्रीच काम सुरू कर, सगळ्यांना असं झोपव का थेट सकाळीच उठले पाहिजे। तिथं दाराच्या कोपऱ्यात बघ, ही बाटली ठेवली, त्यातलं तेल डोक्याला लावलं तर माणूस मेल्यावानी गाढ झोपतो। या सगळ्यांच्या डोक्याला ते तेल लाव, तुला आरामात सगळं घर हुडकता येईल। आज रात्री काम तमाम झालं पाहिजे। अहो, पण हे समज करायला आधी तुम्ही फोन ठेवा ना, म्हणजे मला सगळं करता येईल। ठेवा फोन। आकड जरा जास्त आहे हिच्यात, काम झाल्यावर काढली पाहिजे। सापडली। माझ्या लेकरांना झोपायला या असल्या औषधी तेलाची गरज नाही। त्यांच्या बिचाऱ्यांच्या डोक्यावरचा मायेने हात फिरवला की ते लगेच झोपतात।
की कुणच देते. काय डेंजर बाई आहे ही. डॅडीनं सुद्धा घाबरत नाही. डॅडीने दिलेली बाटली चक्क फेकून दिली. ही बाई दिसती तशी नाही. डॅडी तुमचं काही खरं नाही बरं का आता. डॅडीनं सांगाय पाहिजे. आता काय झालं? डॅडी जे झालंय ते चांगलं का वाईट हे तुम्हीच ठरवा. ती पुष्पा काय तुमच्या हाताला लागेल याची मला खात्री वाटत नाही बरं का. काय केलं तिनं? काय केलं म्हणून काय विचारताय. तुम्ही दिलेली तेलाची बाटली अहो, फेकून दिली तिनं. ती बाई नक्की डबल गेम खेळते बरं का. हे बघ छत्री, आमचं डोसकं आधीच फिरलेलं आहे. काय ते नीट खात्री करून बोल. अहो, खात्री म्हणजे तुमच्या गळ्याची नाही नाही माझ्या गळ्याची शपथ घेऊन सांगतो. अहो मी स्वतःच्या डोळ्याने बघितलंय. अहो, तुम्ही इकडे या. दूध का दूध आणि पाणी का पाणी करून टाकतो बघा. हे बघ, आम्ही तिथं आलो आणि तू म्हणतोस तसलं काही नसलं हा तर तुझा गाल आहे आणि आमचा हात या लक्षात ठेव. चालतंय की मालिक. मारायला आपण घाबरत नाही. अहो स्वतः बघितलंय मग खात्रीने सांगतोय याच तुम्ही डॅडी. ठीक आहे, येतो आम्ही. काय तो सोक्ष मोक्ष लावून टाकू. हे घे बघ. दे. राजू पटकन कर की मला लय झोप आली. करते ना धनु दीदी. दम दम जरा दम. खूप अंगाचा भरीत खाल्लं. काके हा? लय थंडी पडली, तू आत जाऊन झोप जा. अरे इथं झोपते की पोरींजवळ राहू दे. जा म्हणलं ना, इथं नको झोपू जा. राजू जा ना. हा काकी तू आताच झोप. झोपले असते ना इथं. नाही चल म्हणलं ग, ना, आत ये. जा. गुड नाईट. ए तुम्ही पण झोपून घ्या चल. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. काकी तू तिकडे दोघांच करत असशील ना आणि इकडे सगळ्यांचं करून दमले असशील. ये पड आराम कर. अरे बाळा, अगं बाई आपल्या माणसांचं करायला कधी दमल्यागत होतं का? हा? उलट तुमच्या सगळ्यांना मी जीव घातलं, स्वयंपाक केला, हे सगळं करून लय भरून पावल्यागत झालं बघ मला. बाईला तिच्या हातचं कोणी बी प्रेमानं मायेनं खाल्लं ना की लय गोड वाटतं. बरं चल, मी झोपते, तू बी झोपा. हा लवकर झोपायचं पण. जेवढी चांगली झोप होईल ना तेवढं शरीर निरोगी राहतंय. हा जा झोप. काय रे बाळा, काय झालं? काय नाही काकी, मला नको सांगूस हे सगळं. तू दादाला जाऊन सांग. अगं तो इतके दिवस रात्र कष्ट करत असतो घरासाठी, त्यामुळे त्याची झोप नाही होत. आणि तुला माहिती का, आम्ही झोपल्याशिवाय तो स्वतः झोपत नाही. आणि तरी पण दुसऱ्या दिवशी सकाळी रेडी असतो उठून. तू नाही त्याला सांग, बरं नंतर दिवसभर कामं आहेतच त्याची. काय करायचं आता? बर आता हे बघ, त्याला झोप म्हणून तो काय झोपणार नाही. आता त्याला मी शांतपणे झोपून येते. हा दम जा. आले मी. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.